आज आपण त्या कुंभऱ्याच्या शाळेवर यायला निघालो. ते का बरं माहिती का, अक्षयला त्याचं रिझल्ट घ्यायचं होतं म्हणून. आता आपण देगावपर्यंत पोहोचून गेलो होतो. 10-15 मिनिटानंतर आपण शाळेवर पण येऊन गेलो होतो. मग अक्षय त्याचं रिझल्ट घ्यायला गेला तर पण मी तर टाइमपास करत होतो. 15-20 मिनिटानंतर अक्षय पण येऊन गेलेला होता. आणि ज्या रिझल्टचा विषय चालू होता तो हा रिझल्ट होता. मग काय आपलं काम होऊन गेलं. मग तिथं थांबून मजाने आपण डायरेक्ट पिंपळनेर यायला निघालो. आणि पिंपळनेर येतात सगळ्यात पहिले जय मल्हारवरून एक चहा पिऊन घेतली. मग अक्षयला घरी सोडून दिलं आणि सोनूला घेऊन आपण डायरेक्ट आपली जाळी घ्यायला निघालो. कारण की आपल्या गोट फार्मसाठी आपल्याला जाळी लागणार होती. मग अर्धी जाळी आपण मोजून घेतली आणि आपलं बिल 1050 होऊन गेलेलं होतं. मग काय हा जाळीचा बंडल आपला जे मग तो उचलून डायरेक्ट आपण आपल्या गोट फार्मला निघालो. तेवढ्यात सोनू म्हणे गाडी माझ्याकडे आखलायला दे. मग ती गाडी आपण सोनूकडे आखलायला दिली. 10-15 मिनिटानंतर आपण आपल्या गोट फार्म जवळ येऊन गेलेलो होतो. पण आज आपल्याला मक्कीचे बुंडरे घेऊन जायचे होते म्हणून एका गोणीमध्ये भरून दिले. तेवढ्यात सोनू म्हणे आपल्याला मक्की पण भरायची. मग काय सगळे मक्की गोळा करून घेतले आणि गोणीमध्ये सगळे भरून घेतले. तर पण तो सोनूने इकडे कागद पण गोळा करून दिला. मग काय सोनूला तिथं सोडून दिलं आणि आपण डायरेक्ट आपल्या घराकडे निघालो. आणि तेवढ्यात भाऊ टम्या म्हणे मला गावात फिरायला घेऊन जाय. मग आता भेटू आपण एक ब्लॉग मध्ये.